आई आणखी विचारू? आणखी काय विचारणार आहेस? आई मला सांग, ही गरिबी कशी दूर होणार? त्याच्यासाठी की नाही क्रांती करावी लागते. क्रांती? हो. मग क्रांतीचा जन्म कसा होईल? क्रांतीचा जन्म कसं होणार? मी सांगते ना तुला की क्रांतीचा जन्म कसं होणार ते. भुकेनं व्याकुळ झालेलं पोट आणि अन्यायाला तडफडून उठणारं मन, ह्याच्यातूनच क्रांतीचा जन्म होतो. म्हणून क्रांतीला जन्म देणाऱ्या या महापुरुषांच्या प्रतिमा आपण या घरात लावल्या. आले लक्षात? पण काय रे, आज एवढं टॉप टिप मध्ये होऊन कुठे चाललास? उद्या महाराष्ट्र दिन आहे ना, उद्या मी गाणं म्हणणार आहे. काय तू गाणं म्हणणार आहेस? का तुझ्या मुलावर तुझा विश्वास नाही? नाही रे, मला माझ्या मुलावर पूर्ण विश्वास आहे. पण मी कधी तुला गाणं म्हणताना ऐकलं नाही ना, म्हणून. तुला ऐकायचंय? तू म्हणशील तर मी नक्की ऐकते. मग आहे. तू आई माझी ग, लाडाची गुणाची, तू गुणाची लाडाची गुणाची, तू आई माझी ग, लाडाची गुणाची, तू आई माझी ग, लाडाची गुणाची, तू मूर्ती सोन्याची, तू मूर्ती सोन्याची, तुझी कीर्ती मोलाची, तुझी कीर्ती मोलाची, तू आई माझी ग, लाडाची गुणाची, तू आई माझी ग, लाडाची गुणाची. गोड तुझी वाणी आभाळाची माया, गोड तुझी वाणी आभाळाची माया, अमृताचं पाणी शीतलची छाया, तू कडी सुगंधाची, कडी सुगंधाची, तू व्यसनाची, तू आई माझी ग, लाडाची गुणाची, तू आई माझी ग, लाडाची गुणाची, तू आई माझी ग, लाडाची गुणाची. काय रे, तब्येत बरी नाही वाटत आहे का? होय. तू औषध घेतलंस का? मगाशी घेतली आहे. हे बघ, तुझी तब्येत बरी नाही ना, तू आज कुठेच नाही जायचं. तू आज जाऊन आराम कर. चल कुठेच नाही यायचं आणि काय लागत मला हवं असेल